रामचंद्र तोडके यात्रा असती गर्दी वाटती This position happens not more in the classical culture, it happens in the subcultures. विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे आणि महाराष्ट्राची सगळी भक्ती परंपरा ही विठ्ठलाच्या भोवती जमलेली आहे. तो जो समचरणावर उभा आहे तोच मुळी ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभा आहे. त्यामुळे लक्षावधी वारकरी त्याच्यापाशी जातात, दर्शन घेतात आणि आनंद घेऊन परत येतात. तसा महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबा आहे की जो जेजुरीला आलेला आहे. आणि लोकदैवतांच्या उपासनेमध्ये खंडोबाचं स्थान खूप मोठं आहे. तर खंडोबा आपल्याकडे शिवाचा अवतार म्हणून आहे आणि वाघ्या आणि मुरळी हे त्याचे दोन्ही उपासक आहेत. I have gone to witness all these things. I've gone to witness the Siri Jatre, where there's a mass possession. And I was very young then, and I was shit scared. तर या मराठीमध्ये असं एक लोकगीत आहे की देवा तुझी सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी. तर 9 लाख पायरी म्हणजे नेमकं काय? 9 लाख पायरी म्हणजे 9 लाख पायऱ्या नाही, ते केवढा मोठा गड होईल. किंवा 9 लाख पायऱ्या म्हणजे 9 लाख दगडच असे नाही आहे. तर आत्मनिवेदनाच्या अवस्थेला जाऊन तो वरती बसला आहे. A man gets possessed by the village deity. The village deity is, man is possessed and village deity comes on the villager and asks the villager as to what are you people doing. So the villagers, okay, they realize that this man is possessed and it's not he who is speaking, it's but the deity who is speaking through the man who is possessed. पहिलं अशी गरीब परिस्थिती होती माझी. हे सफर होतं, खायला हे नव्हतं, अन्न नव्हतं. त्याच्यानंतर एक माणसाने सांगितलं जागरण घाला तुम्हाला येस येईल खंडोबाच्या नावाने. त्या टायमाला आपल्याला अनुभव नव्हतं, माहीत नव्हतं. की एका माणसं अनुभव त्यांनी गादीचं सामान जे खंडोबाला लागतं त्याची सर्व त्यांनी माहिती दिली. त्या माहिती पद्धतीने आपण जागरण केलं. त्याच्यानंतर त्या टायमाला माझ्या अंगात खंडोबाचं वारं नव्हतं, काहीच नव्हतं. मग ती गादी भरल्याच्या नंतर असं मांडी घालून बसलो. त्याचा संचार आला, हवा आली. तिथून पुढं हा चालू झाला खंडोबाचं वारं. तिथून पुढे चालू झाला. मग आम्ही खंडोबाचं मंदिर बांधलं. तिथून पुढं आपल्याला चांगलं यश आला, चांगलं कुटुंब चालायला लागलं. तिथून पुढं त्याचा परमेश्वराच्या कृपेने आपल्याला यश मिळायला लागलं. तिथून पुढं आपलं प्रपंच चांगलं चाललं. एकरूपत्व एकात्म पावणं असं तर आपण म्हणूया त्याला. ते मेंटली वगैरे असं नाही का, इतके एकरूप होतात की ते त्या रिदमशी ते मेंटली रिटायर झाले असं नाही. ते त्या रिदममुळे, ते त्या देवाच्या ध्यासामुळे, त्याच्या मनाच्या प्रेरणेने म्हणा, ते इतके एकरूप झालेले असतात ते स्वतःलाही विसरतात आणि ते एकरूप होऊन असे तादात्म्य पावतात. त्यावेळेला असं आपलं वाटतं की हा माणूस वेडा आहे की काय, वेड्यासारखं नसतो की काय. आणि वेडा झाला तर तो त्या परमेश्वराच्या भक्तीने वेडा झालेला आहे. हे बघा, ज्याला येतोय त्याला येतो, प्रत्येकाला असं येऊ शकत नाही. असे जो अंतःकरणातून, हे हृदय आपले अंतःकरणातून ज्या परमेश्वरचा आपल्या उतरायचे त्याची इच्छा असेल त्यालाच, प्रत्येकालाच नाही. काही लोक कशी करतात तुम्हाला खरं सांगतो सत्य, की काही लोक अशी खंडोबाच्या नावाने येणार, काही करणार, ते उपयोग नाही. तो बघून घेईन, आपण नाही, परमेश्वर बघून घेतो. म्हणजे अशी लोक करतात काही, पण उपयोग नाही त्याला असे.
म्हणजे अध्यात्मामध्ये किंवा भक्ती संप्रदायामध्ये भजन किंवा भक्ती उपासनेमध्ये म्युझिकला खूप महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येकाच्या आता वारकरी संप्रदाय म्हणजे की टाळ मृदुंगाचा गजर होतो. त्या मृदुंगाच्या गजरात तो नाचतो, इतका छान नाचतो की तो स्वतःलाही विसरतो. आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जेव्हा पाहतो, त्या वारीमध्ये जाताना तुम्ही पाहिलं असेल की अतिशय जाड माणसं की ज्यांना नेहमी रस्त्याने चालणं अवघड असतं, पण ती माणसं पूर्ण वारीमध्ये नाचत जातात. ते त्याचं कारण आहे की त्या रिदम बरोबर ते इतके असे एकरूप झालेले असतात की ते त्यांना देहाचाही विसर पडतो. ते त्या आपोआप ती पावलं टाकतात. म्हणजे आणि हे असं नाद जर कानात आलं आणि ते वाजते, हे नाद जर कानात आला आपल्यामध्येच तो संचार उतरतो. मग आम्हाला काय कळत नाही, मग कुठं काय लागलं तरी त्या ह्याच्यात म्हणजे काय समजून शकत नाहीत अजिबातच. असे ते आलं संचार, कुठं काय लागलं डोक्याला, कुठं पडलं काय गुडघ्याला लागलं तरी त्या भानात काही समजू शकत नाही. असं आहे. या एवढ्यापर्यंत आपल्याला अनुभव आहे. तुझ्यात देव आहे, तुझ्यात देव आहे, तुझ्यात देव आहे, तू देवाचा आहेस, या दोन्ही जागृत सुद्धा ते वाद्य करून देते. आणि ते वाद्यच खऱ्या अर्थाने त्याला आणि परमेश्वराच्या मधलं एकत्र आणायचं काम करते. When people get possessed, there's a sense of justice. I mean, the presence becomes a court. The space turns into a court. People go and ask for justice. If there is some problem, there is something, they go to the possessed person. In that possessed state of mind, the person gives a judgment, a decision for any conflict that the people take for. आता नंतर काहीच आठवत नाही. जे वारं गेल्याच्या नंतर आहे ना, आपल्याला काहीच आठवत नाही. हे काय आलं होतं आणि काय सांगितलं या माणसाला समोरच्या, काही अजिबात ते भान राहतच नाही. म्हणजे अशी परिस्थिती. अख्खा त्याचं जे आहे ना शक्ती आपल्याला देते त्या टायमाला. जास्त ना 1, 10, 15, 20 मिनटं एवढी शक्ती देते. लोकदेवतेच्या उपासनेमध्ये अनेक ठिकाणी अंगात येण्याचे प्रकार चालतात. मग अंगात आल्यानंतर तो काहीतरी सांगतो आणि तो जे सांगतो ते देव त्याच्या मुखातून बोलतो, अशी एक श्रद्धा आहे त्याची. लोक त्याच्याकडे अंगात येणं म्हणून पाहतात, पण आता अंगात आल्यानंतर तो जे बोलतो ते सगळंच लोक ॲक्सेप्ट करतात असं नाही. आणि ते करायचंही नसतं, कारण तो अंधश्रद्धेचा भाग पडतो. इथं शुद्ध श्रद्धा असताना वेगळी अंधश्रद्धा असण्याचं काही कारण नाही आहे. मग देव अंगात येतो की नाही, देव अंगात येत नाही, पण देवत्व अंगात येतं. आणि मग देवत्व अंगात आल्यानंतर मग लक्षात घ्या तुम्ही, तसं देव अंगात येतो की नाही कोणास ठाऊक, पण देवत्वाचे गुण जेव्हा अंगात येतो तो जो माणूस सांगतो ते काहीतरी जगाच्या कल्याणासाठी सांगतो, ते हितासाठी सांगतो, तो काहीतरी असं एक वेगळा विचार देऊन जातो. त्यामुळं कित्येक वेळेला त्याच्या सांगण्यामध्ये त्याच्या अनुभूतीतून किंवा त्याला मिळालं तर तो असं काही सांगत असतो. तेव्हा त्याचे ते अंगात येणं आणि सांगणं हे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या काही चांगल्या विचारांचं दर्शन आपल्याला घडतं. हा त्यातला एक वेगळा भाग आपण हे करायला पाहिजे. No, there is a fear factor which actually doesn't, which will not let people actually speak something against it openly. But heart in heart, I don't think the upper caste people actually believe in those things. I mean, the fear factor is one thing, belief is something else. So out of fear, they say, okay, fine, they stay away from it. But belief, they don't invest belief in this possession thing. पण धर्मातलं हे जो कर्मकांड त्या कर्मकांडातून निर्माण झालं रूढी, ह्याच्यावरती अंगात येणं, नंतर देवाला काहीतरी बकरू कापणं किंवा अमुक ह्या ज्या रूढी आहेत ह्या सगळ्या त्यांनी बाजूला केल्याच होत्या, ते बाजूलाच पडणार होतं. त्यामुळे नवीन आलेली माणसंसुद्धा, जुनीच माणसं त्याला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती, तर नवी पिढी त्याला ॲक्सेप्ट कधीच करणार नाही. ते शुद्ध स्वरूपाचं तत्त्वज्ञान ते केव्हाही मान्य करतील. त्यामुळं त्यांची दृष्टीच्या माध्यमातून या रूढी होत्या आणि त्या नसायला पाहिजेत आणि त्या नसणारच आहेत किंवा त्या घालवणं हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं हे उद्दिष्ट ठरू शकतं. Eventually, I think it's not going to stay. I mean, it's going to die off. But eventually, I mean, in the terms of the historical, the grandeur of history, I think it will take some more years. I mean, like, years to come. I think after our lifetime, sometime it's actually going to vanish off. Because history is too big.